कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संपर्क कार्यालयात लुडबुड करणाऱ्या समीर पाटील यांच्यावर रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले। निलेश घायवाळशी जवळीक ठेवणाऱ्या समीर पाटीलचा चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात वावर का असतो असा सवालही धंगेकरांनी विचारला। तसंच समीर पाटलांकडे 100 कोटींची संपत्ती आली कुठून याचीही चौकशी करावी अशी मागणी रवींद्र धंगेकरांनी केली आहे। समीर पाटील उर्फ मिनी चंद्रकांत दादा पाटील असा आरोप धंगेकरांनी केलेला आहे। तर मला काय पोलीस अधिकारी म्हणले की आज समीर पाटीलला पोलीस स्टेशनमध्ये लाल कार्पेट टाकलेलं असतं आणि तो आल्यानंतर इथलं सगळं कामकाजामध्ये हस्तक्षेप करतो। मग हा समीर पाटील कोण? मी अजून गेलो तर ते मला कळलं की चंद्रकांत दादा पाटलांच्या नावाने हा कामकाज बघतो। पण मी अजून पुढे गेलो तर मग त्याच्यानंतर मला असं कळलं की निलेश घायवाळ टोळीचे त्याचे एकदम जवळचे संबंध आहेत, संपर्क आहे, गुन्हेगारी क्षेत्रामध्ये काम करतो। मी समीर पाटील दादांच्या इथं लुडबुड करणारा कोण हा विचार तर हा नंतर म्हणलं की मतदान कमी पडलं म्हणून बोलायला लागला। पण तुझा काय संबंध आहे? जर तू दादांच्या ऑफिसमध्ये नाही तर तुझा हा संबंध रोल येतच नाही ना। मी 2 दिवसापूर्वी बोललो, आता प्रेसमध्येही बोललेलो आहे। त्यांनी कोणतेही आरोप करत असताना जे आरोप केलेले आहेत त्याचा व्यवस्थित पुरावा द्यावा। मी काय बोलतोय ते व्यवस्थित ऐकावं आणि तुम्हाला योग्य ते पुरावे देऊन त्यांनी बोलावं। व्यवस्थित दावा दाखवलेला त्याला माझे CA, माझे वकील, मी स्वतः, माझी कन्या, आम्ही सगळी कागदपत्रांशी तुम्हाला दाखवू। मी कारवाई होणार, नक्की होणार।